श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। तया वहिलिया गतिमंता पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी जो। तया वहिलिया गतिमंता आत पवन तो मी पंडुसुता शस्त्रधरा समस्था माझी श्रीराम तो मी। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि तो गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेला आहे। 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनांनी आपल्या विभूती विचारल्या। भगवंताचं ध्यान करण्याकरता काहीतरी आलंबन पाहिजे आणि म्हणून ध्यानाकरता विशेष प्रकारच्या विभूती भगवंताच्या अर्जुनांनी विचारल्या। पण भगवंत आपल्या विभूती सांगत आहेत। वास्तविक पाहता भगवान परमात्म्याला अर्जुनाला सांगायचं आहे की हे सगळं मीच आहे, सर्वत्र परमात्मा आहे अशी दृष्टी झाल्याशिवाय समबुद्धी झाल्याशिवाय योगाची प्राप्ती होणार नाही। अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेत मन आणि बुद्धीचे ऐक्याथी। योगाचं सार जर काय असेल तर समत्व बुद्धी होणं आणि समत्व बुद्धी सर्वत्र परमात्मा आहे असं कळल्याशिवाय होऊ शकत नाही आणि समत्व बुद्धी झाल्याशिवाय रागद्वेषाची निवृत्ती होत नाही आणि रागद्वेषाची निवृत्ती झाल्याशिवाय सुखदुःखाची निवृत्ती होत नाही। म्हणून व्यवहाराकरता जरी समत्व नसलं तरी सुद्धा तात्विक दृष्टीने सगळा परमात्माच आहे, सगळं समच आहे असं आपल्याला कळालं पाहिजे। व्यवहाराकरता विषमता लागते पण तात्विक दृष्टी आपली असली पाहिजे आणि म्हणून भगवान परमात्म्याला अर्जुनाला सर्वत्र परमात्मा आहे हेच सांगायचं आहे। पण सर्वत्र परमात्मा आहे अशी एकदम बुद्धी माणसाची होऊ शकत नाही। पायरी पायरीने जावं लागतं, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एकवेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके। म्हणून अर्जुनाला पायरी पायरीने सांगण्याकरता अनेक प्रकारच्या विभूती सांगितल्या। पहिल्यांदा त्या विभूतीमध्ये आपलं मन स्थिर करायचं आहे, त्याच्यात भगवंताला बघायचं आहे, भगवंताचं ध्यान त्या विभूतीमध्ये करायचं आहे आणि मग हळूहळू त्या विभूतीमुळे अंतःकरण शुद्धी होईल, ध्यानामुळे शुद्धी होईल, परमात्म्याची कृपा होईल, श्रीगुरूंची कृपा होईल आणि भगवंताच्या यथार्थ ज्ञानाचा बोध आपल्याला होऊ शकतो। म्हणून अनेक विभूती सांगितल्या। त्याच्यामध्ये काल आपण पाहिलं, श्लोकाचा विचार काल झालेला आहे। भगवान म्हणतात पवनपवतामस्मी रामशस्त्रभृतामहम झशाना मकरश्चास्मी स्रोतसामस्मी जानवी। वाहणारे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पवन मी आहे म्हणजे वायू मी आहे सांगितलं। शस्त्रधारी जे लोक आहेत त्याच्यामध्ये राम ही माझी विभूती आहे आणि जलचरांच्या मध्ये मगर मी आहे आणि जेवढे काही स्रोत आहेत नद्या आहेत त्या नद्यामध्ये जान्हवी म्हणजे गंगा मी आहे। या श्लोकाचा विचार आपण काल विस्ताराने केलेला आहे। आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या बघा। पहिल्यांदा पवन मी आहे हे सांगतात। तो कसा पवन आहे, वायू कसा आहे, ज्ञानोबाराय थोडंसं त्याचं वर्णन करतात। पृथ्वीची या पैसारा माझी घडी न लगता धनुर्धरा एकेची उड्डाणे साताही सागरा प्रदक्षिणा करी जो। पृथ्वीची या पैसारा, पृथ्वीचा फार मोठा विस्तार आहे। पृथ्वी किती मोठी आहे? खूप मोठी पृथ्वी आहे।
हो, आपल्याला सांगता येणार नाही एवढी मोठी पृथ्वी आहे. अनेक किलोमीटर, हजारो लाखो किलोमीटरमध्ये पृथ्वीचा व्यास आहे. पण अशी पृथ्वी आहे, त्याच्यानंतर पृथ्वीच्या मध्ये 7 सागर आहेत. ही पृथ्वी आणि सप्तसागर एवढा मोठा जो विस्तार आहे, माझी घडी न लगता धनुर्धरा. पण एका क्षणामध्ये एकेची उड्डाणे 7ही सागरा प्रदक्षिणा करी जो. एकाच उड्डाणामध्ये पृथ्वीच्या भोवती असलेले 7 सागर आणि पृथ्वी यांची प्रदक्षिणा करून येतो. कोण? वायू. म्हणजे वायूला वेग फार आहे. असा हा वेगवान असलेला जो वायू आहे, भगवान परमात्मा म्हणतात त्याच्यामध्ये असलेलं हे विशेषता, त्याच्यामध्ये असलेला जो वेग आहे, माझी विभूती आहे. याच्यामध्ये तुम्हाला त्या वायूमध्ये सुद्धा भगवंताचं ध्यान करता येतं. आपण काल पाहून आलो, आपला सगळा व्यवहारसुद्धा आपल्याला परमार्थमय करता येतो. हवा आलेली आहे, आपल्याला हवा दिसत नसली तरी जाणवते. झाड हलायला लागलं, हवा आली तर त्या हवेमध्ये सुद्धा आपल्याला परमात्माच आहे असं म्हणून ध्यान करता येतं. परमात्म्याचं चिंतन करता येतं. हवा पाहिल्यानंतर परमात्म्याचं चिंतन घडावं म्हणून परमात्मा वायूच्या रूपाने आहे असं भगवान सांगतात. असा जो वायू आहे, भगवान म्हणतात तया वहिलिया गतिमंता आत पवन तो मी पांडुसुता शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. आणि शस्त्रधारी जे लोक आहेत त्याच्यामध्ये मी श्रीराम आहे असं वर्णन केलेलं आहे. शस्त्रधाऱ्यामध्ये अनेक लोकांचं वर्णन आपल्याला करता येतं. आता रामामध्ये सुद्धा 3 राम सांगितलेले आहेत. एक आहेत कृतयुगातले राम, एक आहेत द्वापार युगातले राम, आणि एक आहेत त्रेतायुगातले राम. त्रेतायुगामध्ये 2 राम झाले. एक आहे परशुराम, नंतर दाशरथी राम, आणि नंतर बलराम. हे तिन्ही शस्त्रधारीच आहेत. परशुराम जे आहेत ते नेहमी हातामध्ये परशु धारण करतात. भगवान प्रभू रामचंद्र जे आहेत ते हातामध्ये धनुष्य धारण करतात, आणि बलराम दादा हातामध्ये ते हल धारण करतात. काय त्याला म्हणतात, नांगर धारण करतात. तेव्हा असे 3 राम आहेत. या 3 रामापैकी कोणता राम मी आहे? भगवान परमात्मा म्हणतात दाशरथी राम, ज्यांच्या हातामध्ये धनुष्य आहे, असे राम मी आहे. शस्त्रधरा समजता माझी श्रीराम तो मी. श्रीराम मी आहे, मी परशुराम नाही. वास्तविक पाहता परशुरामांचा सुद्धा अवतारच आहे बरं का, पण तो अंश अवतार आहे. काही अंशांश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, पूर्ण अवतार आहे आणि पूर्णोत्तम अवतार आहे. तेव्हा विभूती म्हणजे विशेष प्रकारे भगवंताचं तेज, विशेष प्रकारे भगवंताची कला कुठे प्रगट झालेली आहे? हे राम अवतारामध्ये झालेले आहे. शस्त्रधाऱ्यामध्ये राम अवतारामध्ये झालेली आहे. मग रामप्रभूंना माझी विभूती का मानायचं आहे? त्याची काही कारणं ज्ञानोबारांनी पुढे सांगितलेले आहे. ते माझी विभूती का आहेत? जेने साकडलिया धर्माचेनी कैवारे आपण या धनुष्य करुणी दुसरे विजय लक्ष्मीये एक मोहेरे केले त्रेती. त्रेतायुगामध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा अवतार झालेला आहे. देवाचा अवतार कधी होतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते आणि अधर्म फार वाढतो, अशा वेळेस धर्माची संस्थापना करावी लागते. तेवेळी आपुल्याचेनी कैवारे मी साकार होणे अवतरे मग अज्ञानाचे अंधारे गिळू निघाले. हो, अधर्माची अवधी तोडी, दोषाची लिही फाडी, आणि सज्जना करवी गुढी सुखाची उभी. दैत्याची कुळे नाशी, साधूचा मान गिवशी, आणि धर्माशी नीतीशी शेजवरी काल आपण वर्णन पाहून आलो.
अगदी त्या त्रेतायुगामध्ये सुद्धा सगळीकडे अधर्मच अधर्म झालेला होता. रावण, कुंभकर्ण आदी करून जे काही राक्षस आहेत त्या सगळ्या राक्षसांनी अधर्म केला. पापी जे अभक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओजे त्यांशी. दिदलाशी त्रास ऋषीमुनी सर्व न पूजिती देवा कोणी एक. यज्ञ बंद पडले, त्या ठिकाणी गायींची हत्या होऊ लागली आणि सगळे सज्जन ऋषी मुनी सगळे ह्या राक्षसांच्या भीतीने वनात पळून गेले. म्हणजेच काय झालं, धर्माला ग्लानी प्राप्त झाली. जेने साकडलिया धर्माचेनी कैवारे. हो, म्हणजे संकटात सापडला धर्म. धर्म संकटात सापडला म्हणजे सगळे धार्मिक लोक संकटात सापडले. धर्म ज्यांच्या आश्रयाने राहतो त्यांच्यावर संकट आलं. आम्ही एवढं चांगलं वागतोय, धर्माने वागतोय, परंतु तरीसुद्धा आमच्या जीवनात दुःख. आणि जे अधर्माने वागणारे लोक आहेत ते मात्र सुखी आहेत. अधर्माचं राज्य आलं, रावण राजा झाला आणि रावणाने सगळीकडे त्या ठिकाणी पूर्ण भूमंडळावर आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. देवांना सुद्धा कुठं ठेवलं, बंदीखान्यामध्ये ठेवलं. आणि अशा वेळेस मग जेने साकडलिया धर्माचेनी कैवारे, धर्माचा कैवार घेण्याकरता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता म्हणून आपण या धनुष्य करूनी दुसरे. जणू काय भगवान श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतःलाच दुसरं धनुष्य केलं. धनुष्य कधी हातातून खाली ठेवलं नाही. काल आपण विषय पाहून आलो, सीतामातेने विचारलं पण भगवान प्रभू रामचंद्र म्हटले नाही, जोपर्यंत या सगळ्या राक्षसांचा नाश होणार नाही, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. सगळ्यांचा नाश मी केल्याशिवाय, दैत्याची कुळी नाशी आपण पाहून आलो, अशा पद्धतीने केल्याशिवाय, सर्वांचा नाश केल्याशिवाय मी धनुष्य खाली हातातून ठेवणार नाही. दीन बंदिशाळ स्थापिले किंवा अहो राणीचिया पाला खायेरा नेवाने करविले एकला अर्जुन परी अक्षयीने 11 न जेनेची काही. म्हणजे वानरांना घेतलं आणि लंकेवर स्वारी केली. त्या जंगलात असताना सुद्धा सगळे अनेक राक्षसांना मारलं. सगळ्यात पहिल्यांदा ताटिका नावाची राक्षसी, तिला मारलं. पुढे मग अहिल्याचा उद्धार केला. त्यानंतर ते कोणते त्या शूर्पणखेला विद्रूप केलं. खर, दूषण, विराद अशा अनेक राक्षस भगवान परमात्म्याने मारले. ही संपूर्ण पृथ्वी राक्षसहीन करण्याची प्रतिज्ञा भगवान श्री प्रभू रामचंद्राने केली. म्हणून साकडलिया धर्माचे कैवारे आपण या धनुष्य करूनी दुसरे. हो, जणू काही स्वतःलाच भगवान परमात्म्याने दुसरं धनुष्य केलं. धनुष्य जसं त्या ठिकाणी आपल्या लक्षाचा वेध घेतं, तसा वेध घेऊन सगळे राक्षस आहेत त्या सगळ्या राक्षसांना भगवान प्रभू रामचंद्रांनी मारलं. म्हणून विजय लक्ष्मी एक मोहरे केले त्रेती. आणि भगवान परमात्म्याने विजय लक्ष्मीला आपल्याकडे वळवून आणलं. वास्तविक पाहता रावणाची सेना खूप मोठी होती. अनेक प्रकारचे राक्षस त्या रावणाबरोबर होते. रावणाने तपश्चर्या केलेली होती. रावणाला रथ होता, सर्व काही होतं. आणि प्रभू रामचंद्राकडे पाहिलं तर सेना कोणती? वानरांची सेना. सुरुवातीला रथसुद्धा नव्हता. इंद्राने नंतर रथ पाठवला बरं का. देवाचा विजय व्हायचा दिसायला लागल्यावर रथ पाठवला. अगोदर रथसुद्धा नव्हता. पैदल भगवान परमात्मा गेले. ह्या सगळ्या वानर सेनेला घेऊन गेले. समुद्रावर एवढा मोठा काय बांधला? सेतू बांधला. आणि भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी विजयलक्ष्मी म्हणजे या संपूर्ण युद्धामध्ये भगवान परमात्म्याने विजयलक्ष्मी आपल्याकडे वळवून आणली. पाठी उभे राहुनी सुवेडी प्रताप लंकेश्वराची शिसाळी
गगनी उदो म्हणतया हस्तवळी दिधली भूता. आणि त्या रावणाला कशा पद्धतीने भगवंतांनी मारलं. आता हे जर तुम्हाला विस्ताराने ऐकायचं असेल, वाचायचं असेल तर तुम्ही युद्धकांड वाचा. नाथ महाराजांनी एक भावार्थ रामायण लिहिले, त्याच्यात 40,000 ओव्या आहेत. नुसतं युद्धकांड, फार युद्धाचं वर्णन केलेलं आहे. कशा पद्धतीने रावणाचं आणि भगवान प्रभू रामचंद्राचं युद्ध झालं, पहिल्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी काय झालं, किती दिवस युद्ध चाललं, त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने रावणाचा पराजय भगवान परमात्म्याने कसा केला. सुरुवातीला पहिल्यांदाच रावण आला होता म्हणतात, रावणाला पराजित केलं पहिल्या का दुसऱ्या दिवशी रावण आला. आणि नंतर मग रावणाने आपल्या मुलाला इंद्रजिताला पाठवलं. त्या इंद्रजिताने लक्ष्मण महाराजांना शक्ती मारली. मग लक्ष्मण महाराजांना त्या ठिकाणी चेतना आणण्याकरता किंवा पुन्हा चांगलं करण्याकरता द्रोणागिरी आणावा लागला. प्रभू रामचंद्रांचा शोक आहे. नंतर कुंभकर्णाला उठवलं रावणाने. कुंभकर्ण त्या ठिकाणी उठल्यानंतर कुंभकर्णाने अनेक राक्षस मारले, आपले अनेक वानर मारले. भयंकर असं युद्धाचं वर्णन सगळं केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मग भगवान प्रभू रामचंद्राचं आणि रावणाचं युद्ध आहे. भगवान परमात्म्याने इथे तसं वर्णन केलं. कुठं उभं राहून केलं वर्णन युद्ध? पाठी उभे ठाकोनी सुवेळी. तिथं सुवेळ नावाचा पर्वत आहे लंकेच्या जवळ. त्या सुवेळ पर्वतावर उभं राहून प्रताप लंकेश्वराची सिसाळी, म्हणजे हा लंकेश्वर आहे, लंकेचा ईश्वर आहे, लंकाधिपती आहे. या लंकाधिपती आहे म्हणून त्याला लंकेश्वर असं म्हटलेलं आहे. अनेक देवांना सुद्धा त्याने आपल्या बंदीखान्यात ठेवलेलं आहे. आणि त्या लंकेश्वराला 10 मस्तक आहेत, शीश. आणि अनेक शीश असल्यामुळे त्या शीशाला म्हटलं शिसाळी. मग अनेक प्रकारची मस्तकं, 10 मस्तकं होती. भगवान प्रभू रामचंद्र त्या बाण मारायचे, त्याच्या भुजा तोडायचे, त्याची मस्तकं तोडायचे. आणि मस्तकं तोडल्यानंतर एक मस्तक तोडलं की परत दुसरं मस्तक तिथे यायचं असं वर्णन केलं. कारण त्याच्या नाभीमध्ये का हृदयामध्ये का नाभीमध्ये त्या अमृत होतं. सगळी मस्तकं तोडली तरी परत मस्तकं यायची. हात तोडले परत हात यायचे. शेवटी बिभीषणाला विचारलं. मग बिभीषणाने भगवंताला सांगितलं, देवा असा मारणार नाही, तुम्हाला एकाच वेळेस किती बाण मारावे लागतील? 31 बाण. 10 मस्तका करता 10, 20 भुजांकरता 20, बरोबर ना? 10 दुने 20, किती झाले? 30. आणि एक त्याच्या नाभीत मारावा लागेल एकाच वेळेस. आणि मग भगवान प्रभू रामचंद्राने 31 बाण लावले धनुष्याला आणि 31 बाण मारले. आणि मग रावण काय झाला? मेला. नुसते वर बाण मारून मरत नाही रावण बरं का. आपण वर बाण मारतो, आतलं तसंच राहतं. बाहेरच्या भुजा छेदन केल्या, मस्तक छेदन केलं, परंतु नाभिकुंडातलं अमृत तसंच राहिलं ना. आत बदल झाल्याशिवाय बाहेर बदल होत नाही. नुसता वर बदल करून काही बदल होत नाही, तेवढ्यापुरता होतो. म्हणून पाठी उभे राहुनी सुवेळी प्रताप लंकेश्वराची शिसाळी. लंकेश्वर असं म्हटलंय आणि प्रतापी आहे, सामान्य नाही बरं का. रावणसुद्धा, रावणाचा फार मोठा प्रताप आहे. रावण इतका बलवान होता म्हणतात, त्याने कैलास पर्वत उचलला होता, इतका रावण बलवान होता. आणि रावण भगवान शंकराचा महान काय होता? भक्तसुद्धा होता. आपलं मस्तकच अर्पण करायचा. म्हणून असा असलेला रावण प्रताप लंकेश्वराची शिसाळी. काय केलं भगवंतांनी? गगनी उदो म्हणतया हस्त बळी दिधली भूता. आकाशामध्ये युद्ध चालू झालं तर त्या युद्धामध्ये अनेक लोकांची मस्तकं उडत होती, अनेक लोक त्या ठिकाणी मरण पावत होते. आणि त्यामुळे त्या युद्धामध्ये अनेक प्रकारचे भूत प्रेत पिशाच्य सुद्धा आलेले होते. मेलेल्या लोकांचा रक्त पिण्याकरता म्हणा, कशा करता म्हणा. तेव्हा भगवान प्रभू रामचंद्राने त्या भूतप्रेत पिशाच्यांना सांगितलं, आता तुमच्याकरता एक मोठा बळी देतो म्हणजे.
म्हणून ही 10च्या 10 मस्तकं भगवान प्रभू रामचंद्र लढायला लागले त्यावेळेस आता सगळी भूत पेत पिशाच सुद्धा देवाच्या बाजूने आली आणि मग ते उदो उदो करायला लागली. असे उदो उदो म्हणणारी जी आहेत ती भगवतीचा जगदंबेची उपासक आहेत ते सुद्धा. उदो उदो म्हणत भगवान परमात्म्याने काय केलं, ह्या सगळ्या भूतांना ही सगळी बळी मस्तकं दिली. म्हणजे त्यांच्या हातामध्ये सगळ्यांची रावणाची सगळी 10च्या 10 मस्तकं भगवान प्रभू रामचंद्रांनी एका बाणामध्येच सगळी मस्तकं जी आहेत. गगनी उदो म्हणतया हस्तबळी दिदली भूता. सगळ्या भूतांना आकाशामध्ये उदो उदो म्हणणाऱ्या त्या पिशाच्यांना ह्या रावणाची काय दिली, मस्तकं दिली. आणि अशा प्रकारे रावणाचा संहार केला. रावणाला भगवंताने मारलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, जेने देवांचा मानो गिवसला, धर्माशी जीर्णोद्धारो केला, सूर्यवंशी उदेला सूर्य जोका. जेने देवाचा मानो गिवसला, देवांना मान जो होता, देवांचा हरवलेला मान जो आहे तो परत प्राप्त करून दिला. देवांना सुद्धा सगळा मान देवांचा गेलेला होता. रामायणामध्ये वर्णन नाथ महाराजांनी खूप केलं आहे. सगळे देव रावणाने बंदीखान्यामध्ये ठेवलेले होते आणि प्रत्येक देवाला रावणाने काम दिलं होतं. कोणत्या कोणत्या देवाला काय काय काम दिलेलं होतं ते सगळं वर्णन केलं आहे. हो, त्या वायुदेवतेकडे झाडायचं काम दिलेलं होतं. इंद्र बारी असं म्हणले, ते इंद्राच्या हातात छत्र धरण्याचं काम दिलेलं होतं. बृहस्पतीला सांगितलं होतं इथली सगळी मुलं जन्माला आली की त्यांचं बारसं करायचं काम तुमच्याकडे. प्रत्येक देवाकडे वेगवेगळी कामं दिलेली होती. हो, आणखीन कोणत्या कोणत्या देवाकडे कोणतं माझ्याकडे त्या ओव्या होता लिहिलेला. हां, भगवान गणेशांच्याकडं गाढवं वळायचं काम दिलेलं होतं. खंडेरायाकडं कोणतं काम दिलं होतं, हां, दाढी करायचं काम दिलेलं होतं. नाथ महाराजांनी लिहिलं आहे बरं का. प्रत्येक देवाकडे वेगवेगळी कामं. सटवीला सांगितलेलं होतं ते, हां, घरातली सगळी मुलं जन्माला येतील त्यावेळेस सगळं ते, हां, अशा प्रकारे सगळे देव, पुन्हा सगळे ग्रह रावणाने बंदीखान्यात ठेवले होते. त्या ग्रहांच्या पायऱ्या केल्या होत्या, त्याच्या पाठीवर पाय देऊन सिंहासनावर जाऊन बसायचा. म्हणून सगळ्या देवांना गेलेला मान आहे. मान सगळ्या देवांचा गेलेला होता. तो मान परत भगवान परमात्म्याने आणून दिला. जेने देवांचा मानो गिवसिला, म्हणजे देवांचा मान त्यांना परत प्राप्त करून दिला. धर्माशी जीर्णोद्धारो केला. आणि मग भगवान परमात्म्याने धर्माचा काय केला, जीर्णोद्धार केला. धर्म होताच, पण धर्माला ग्लानी आलेली होती. अविवेकाची काजळी निर्माण झाली होती. मी अविवेकाची फेडोन विवेक दीप, योगिया पाहे दिवाळी निरंतर. धर्म जो आहे तो अधर्माने अभिभूत झालेला होता आणि म्हणून धर्माचा परत जीर्णोद्धार केला पाहिजे. धर्माचा जीर्णोद्धार करायचा म्हणजे काय, ज्यांच्या आश्रयाने हा धर्म राहतो त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. धर्म रक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना. अंबऋषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती एक. ज्यांनी ज्यांनी धर्माचं पालन केले, उदाहरणार्थ आता अंबऋषी आहे, तो धर्माचं पालन करत होता. एकादशीचं व्रत केलेलं होतं आणि ते द्वादशीच्या प्राधान्याने केलेलं होतं. व्रताचे पूर्णता व्हायच्या दिवशीच दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी अंबऋषीची परीक्षा पाहण्याच्या निमित्ताने म्हणा उशीर केला यायला. त्यांनी त्या ठिकाणी तीर्थ घेतलं आणि व्रत सोडलं. तर दुर्वास ऋषीने कृत्य तयार केली आणि त्याच्या मागे लावली. म्हटले अंबऋषीला मारून टाक, माझी याने वाट बघितली नाही. म्हणजे काय झालं, अधर्म धर्मावर चाल करून आला, धार्मिक माणसाला त्रास व्हायला लागला. मग अशा वेळेस भगवान परमात्म्याचा अवतार त्या ठिकाणी झाला. अंबऋषीला दुर्वास ऋषीने शाप दिला. ते
10 जन्माचा शाप दिला, पण भगवंतानी तो आपल्यावर घेतला बरं का. म्हणजे माझ्या भक्ताला 10 जन्म घ्यावे लागतील, नाही मी 10 जन्म घेईल. आणि मग त्याच्याकरता कोणते कोणते 10 जन्म घेतले? मच्छ, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कली. झाले का 10? म्हणजे तेच परशुराम म्हणजेच भार्गव. तेव्हा अशा प्रकारे आंब ऋषीसाठी जन्म 10 सोशिले वर्णन केलं. म्हणजे धर्माला ग्लानी येते, धर्माची पुनरुत्थापना झाली. काय असतं, देवाला दैत्यांना मारायचं म्हटल्यावर काय जन्मच घेतला पाहिजे, अवतार घेतला पाहिजे असं काय का? देवाने जर बसल्या बसल्या संकल्प केला सगळ्या पृथ्वीतले दैत्य मरून जाऊ दे, जाणार नाही का? अहो, ज्याच्या संकल्पाने सृष्टी निर्माण होते, ज्याच्या संकल्पाने पृथ्वीला प्रलय येतो, त्या भगवान परमात्म्याने संकल्प केला तर सगळी सृष्टी नष्ट नाही होणार का? सगळे राक्षस मरून जातील. मग देवाला अवतार घ्यायची गरज काय मारण्याकरता? राक्षसांना मारण्याकरता देवाला अवतार घ्यायची गरज नाही, पण तरी घेतो का? कारण सगळ्या राक्षसांना वचक निर्माण होतं. न अवतार घेता जर राक्षस मेले तर बाकीचे राक्षस काय म्हणतील, अहो ते कोरोनामुळे मेले किंवा रोग येऊन मेले. स्वतः भगवान परमात्मा येतो आणि मारतो, बाकीच्यांच्यावर सगळ्यावर काय होते, दहशत निर्माण होते. भगवान परमात्मा प्रल्हादांचं रक्षण करतात अवतार घेऊन. मग तिथून पुढे दैत्यांना त्या ठिकाणी भीती निर्माण झाली, नाही बाबा भक्ताला त्रास नाही दिला पाहिजे. भक्ताला जर त्रास दिला तर आपल्याला मारणारा अवतार धारण करू शकतो आणि भक्तालाही विश्वास निर्माण होतो, आमचं कोणतरी पाठीमागे आहे. नाही तर देवाने अवतारच घेतला नाही आणि नुसते भक्ताला त्रास व्हायला लागला तर कोण भक्ती करील? म्हणून भगवान परमात्मा काय करतात, अवतार धारण करतात, दिव्य असं चरित्र करतात. कारण तुम्हाला आम्हाला पुढं ऐकायला हे उपयोगी पडतं. म्हणून हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहात गोविंदा नाही त्याचे, रूपा येऊनिया धरी अवतार, भक्ता अभय कर खळा कष्ट असं म्हटलेलं. म्हणून अशा प्रकारे जेने देवाचा मानू घेवसला, धर्माशी जीर्णोद्धार केला. धर्माचा काय केला? जीर्णोद्धार केला. कशा पद्धतीने धर्माचा जीर्णोद्धार केला जातो? अनेक पद्धतीने बरं का. एक मी सांगितलं की धर्म ज्यांच्या आश्रयाने राहतो त्यांचा जीर्णोद्धार करायचा, त्यांना संरक्षण द्यायचं. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम. जे पाखंडी आहेत त्यांचं खंडन करायचं. हो, काय एक तण काढावं लागतं आणि मग शेताला खतपाणी घालावं लागतं. नुसतंच खतपाणी घातलं आणि तण काढलंच नाही तर हो, शेती करावे राखण, निवडावे तण. शेती करावे राखण किंवा निवडावे खडे, तरीच दळण ओझ घडे. हे दळणातले खडे काढावे लागतात निवडून, नाही तर दळण त्या काय उपयोगाचं राहत नाही. तण काढावं लागतं शेतीतलं. पण नुसतं तण काढलं आणि बाकीच्याला खतपाणीच नाही घातलं तरी चालत नाही. तसं राक्षसांनाही मारावं लागतं आणि भक्तांना पोषण करावं लागतं. म्हणून हे सगळं भगवान परमात्मा आणखीन काय करतात, धर्म काय आहे हे जगाला दाखवून द्यायला लागतं. बऱ्याच वेळेला धर्म काय कळत नाही. लोक धर्मालाच अधर्म समजतात, अधर्माला धर्म समजतात आणि मग अशा लोकांना धर्म दाखवून द्यावा लागतो. उदाहरणार्थ महाभारताच्या युद्धामध्ये भगवान परमात्म्याने धर्मराजाला काय बोलायला लावलं? खोटं बोलायला. तो धर्मराजा म्हणायला लागला, देवा मी खोटं बोलणार नाही. देवानी सांगितलं खोटं बोल, तरी म्हणला मी बोलणार नाही. किती धर्मराजा सत्यनिष्ठ असतील बघा. तेव्हा भगवान परमात्मा म्हणायला लागले, अरे धर्मा, खरं काय आणि खोटं काय तुला नाही कळत. धर्म काय ना अधर्म काय तू समजतो तसा नाही. मला धर्म कळतो. ज्याच्यामध्ये सगळ्यांचं हित आहे तो धर्म आहे. ज्याच्यामध्ये सगळ्यांचं कल्याण आहे ते खरं. तुम्ही समजता ते खरं नाही,
ज्याच्यात सगळ्यांचं आत्यंतिक कल्याण ते खरं असतं. म्हणून आता या ठिकाणी तो खोटं बोलणं हे सुद्धा खरं आहे, कारण त्याच्यात धर्म